आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स आपण पाहूया। मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलकांची पहिली रात्र हालातच गेली। मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलंय। आंदोलनाच्या ठिकाणी पाणी चिखलामुळे वावरणंही कठीण झालंय। तशातही आंदोलकांचा निर्धार कायम आहे। रात्री आंदोलकांनी मिळेल त्या जागी आसरा घेतलाय। शेकडो आंदोलक सीएसएमटी स्थानकात पथारी पसरून झोपले होते। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रशांत, आधीच मुंबईमध्ये झालेली हजारोंच्या संख्येनं गर्दी, त्यात सतत पडणारा पाऊस यामुळे आंदोलकांना कसे हाल सोसावे लागलेत, काय परिस्थिती आहे? मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ते आझाद मैदान आणि त्या आझाद मैदानाच्या समोरच जरांगे पाटलांचं जे व्यासपीठ आहे त्याच्या समोरची ही स्थिती आहे। जर आपण इथे समोरची स्थिती बघितली तर मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी खरं तर मुंबई महानगरपालिकेने खडी टाकलेली होती, मात्र या पावसामध्ये ही खडी जी आहे ती वाहून गेलेली आहे। आंदोलकांचे काही आरोप आहेत, इथल्या शौचालयांना पाणी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि मोठी गैरसोय आहे असं त्यांचं म्हणणं आहे। काय नेमके तुमचे आरोप आहेत? आम्ही कालपासून मुक्कामी आलो होतो। बीएमसीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। त्यांनी इथे टेंट लावला नाही, तिथे बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था केली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही। अक्षरशः एका मराठा बांधवाने एक ट्रक भरून बिस्लरी आणले आणि त्या बिस्लरीने आम्ही शौचाला गेलो। इतकी वाईट कंडिशन आहे, इथे झोपायची व्यवस्था नाही, इथे पाणी तुंबले जसं काही आम्ही खड्ड्यामध्ये समुद्रात झोपलोय काय अशी परिस्थिती। रात्रभर आम्ही जागरण काढलं, आम्ही जागरण केलं। कुठलाही मराठा माझा जो आझाद मैदानावर हजर आहे तो झोपला नाही। या पावसामुळे तुम्ही पाहताय पाणी पचपच आमच्या चपला, पाया, अंगाचे कपडे सगळे ओले झाले आणि सकाळी स्वच्छच आलो तर रात्रीपासून बीएमसीने पाण्याची पुरवठा केला नाही शौचालयाला। त्यामुळे या बिस्लरीने लोकांना, मराठा बांधवांना शौचालयात जावं लागलंय। काय नेमके आरोप आहेत तुमचे? महानगरपालिकेने व्यवस्था केलेली नाही असं म्हणतायत तुमच्या सोबतचे बांधव। प्रशासन काय करते, संध्याकाळ झाली की पूर्ण लाईट बंद करते आणि माणूस कसा हिंडायचं, कसं राहायचं, हे काय चिखल। प्रशासनाला जाग आली पाहिजे ना। प्रशासन एसी मध्ये राहून सगळं बघते, आम्ही कसं राहायचं? आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही आम्ही हलणार पण नाहीच, पण आमचा अंत पाहू नका। प्रशासनाला विनंती आहे, आमच्या मराठा समाजाचा अंत पाहू नका। आम्ही जर बिघडलं ना कोणाला जागेवर फिरू देत नाही। सरकारने जाग घ्यावी। आम्ही खूप परेशान, आम्ही रेल्वेचे तिकीट काढून नांदेड जिल्ह्याहून इथं आलो, 3 दिवस झाला। बघत आहे संध्याकाळी आलं की लाईट बंद ठेवते, सगळं कर। आता बाथरूमला गेलं तर एवढं भरून आहे, मध्ये संडास भरून आहे, हे प्रशासनाला दिसत नाही का? काय बघते, पूर्ण चिखल आहे, कुठं बसणार, कुठं खाणार, कुठं राहणार, वरून पाऊस चालू आहे। थोडी तरी दखल घ्यायला पाहिजे ना प्रशासन। आज संताप आहे। खरं तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे शौचालय आहेत आता त्या शौचालयांमध्ये आता एबीपी माझाने जी बातमी वेळापूर्वी दाखवली त्यानंतर इथे आता पाणी आलेलं आहे। मात्र इथली स्थिती बघितली तर मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला आहे आणि ज्या पद्धतीचे आरोप आहेत आंदोलकांचे, या ठिकाणी कोणत्याही बेसिक सुविधा आंदोलनाच्या ठिकाणी असाव्यात त्या या ठिकाणी नाहीत असा आरोप आहे। त्यामुळे प्रशासन या संदर्भात काय कारवाई करतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। बरोबर आहे, गैरसोयीमुळे उद्रेक दिसतोय मराठा समाजाच्या लोकांमध्ये। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईमध्ये आंदोलनासाठी आंदोलकांचा ओघ अजूनही सुरू आहे आणि त्यासाठी हजारो गाड्या मुंबईत दाखल झाल्यात। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्यात। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, कालचं दृश्य आपण पाहिलं होतं की दुतर्फा गाड्या दिसून येत होत्या। आजची परिस्थिती काय आहे? कशा पद्धतीनं आसरा घेतला जातोय पार्किंगसाठी? ज्या प्रकारे काल वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं होतं, ती वाहतूक कोंडी आज होणे याची खबरदारी पोलिसांनी तर घेतली, त्यासोबत आंदोलकांनी सुद्धा घेतलेली पाहायला मिळते आहे। सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर म्हणजे जे फ्लायओव्हर उतरल्यानंतर त्या अगदी मुंबई महापालिकेचं मुख्यालय, ही जे दृश्य आपण बघतोय, दोन्ही बाजूंनी आपले टेम्पो असतील, कार असतील, काही ट्रक आहेत, काही छोट्या गाड्या आहेत, त्या दोन्ही बाजूंनी पार्क केलेल्या आहेत आणि मधली जी लेन आहे
ती सुरळीत सुरू ठेवण्यात आली आहे. मग ते बसेस असतील किंवा मुंबईकर जे प्रवास करतायत CSMT साईडला किंवा मग मुंबई महापालिका किंवा मंत्रालय साईडला जे जे फ्लायओव्हर उतरतायत त्यांच्यासाठी एक लेन ही सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी आपण बघतोय की सगळ्या या गाड्या पार्क केलेल्या आहेत. इकडे सुद्धा म्हणजे जे फ्लायओव्हर तुम्ही चढत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या गाड्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकांनी मुक्काम जो आहे तो मुक्काम CSMT स्टेशनवर केला तर काहींनी मुक्काम आपल्या गाड्यांमध्ये केला, कारण पाऊस अजूनही चालू आहे. पाऊस अधूनमधून वाढतोय आणि त्यामुळे आपण बघतोय आंदोलक कशा प्रकारे काही जण नाश्ता करतायत, काही जण आत्ता झोपीतून उठलेले आहेत आणि सगळं आवरल्यानंतर पुन्हा एकदा ते आझाद मैदानाकडे जाणार आहेत. वाडी बंदरला पार्किंगची व्यवस्था केली, मात्र मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं वाहनं येत आहेत. त्यामुळे पार्किंग कुठे करायची हा प्रश्न होता आणि त्यामुळेच कालची वाहतूक कोंडीचा विचार करता अशा प्रकारे हे गाड्या पार्क करण्यास सांगितलेलं आहे. आपण बघतो आंदोलक कशा प्रकारे या गाड्यातनं आराम केला, त्यांनी विश्रांती घेतली, झोप घेतली आणि त्यानंतर आता नाश्ता करून थेट आता पुन्हा एकदा आझाद मैदानावर जाणार आहे, जिथे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत आणि याच आंदोलनात हे सगळेजण आता सहभागी होतील. मात्र गर्दी कुठेही होऊ नये, वाहतूक कोंडी कुठेही होऊ नये यासाठी पोलीस सुद्धा विशेष खबरदारी घेत आहेत आणि तशा प्रकारचं आवाहन सुद्धा आंदोलकांना करताना पाहायला मिळतंय. ठीक आहे वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. मुंबईतल्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. रजेवर असणाऱ्या पोलिसांना तातडीनं ड्युटीवर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईत दाखल झालेत. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत असल्यानं पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. हाकेंच्या आरोपांना काही किंमत देत नाही असा पलटवार अजित पवारांनी केलाय. स्क्रिप्ट फोडली हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा, तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. एक मिनिट, तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही, ते विनाशकाले विपर्यंत बोलतील. हे आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे. मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाच्या विरोधात आता ओबीसी महासंघही आक्रमक झालाय. आजपासून नागपूरमध्ये ओबीसी महासंघानं साखळी उपोषण करण्याची हाक दिली आहे. नागपुरातील संविधान चौकात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी उपोषण करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आलेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. या दौऱ्यादरम्यान ते भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं विमानतळावरती स्वागत केलंय. आज अमित शहा लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन आणि पूजन करण्यासाठी अमित शहा जाणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा असं मत लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखनं व्यक्त केलंय. अभिनेत्यानं एक पोस्ट शेअर करत मनोज जरांगेंच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांच्या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सगळे आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील अशी मनःपूर्वक आशा आहे. तसंच यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. गणेशोत्सवामध्ये गोकुळ दूध महासंघाकडून शेतकऱ्यांना मोठी भेट देण्यात आली आहे. म्हैस आणि गायीच्या दूध दरामध्ये प्रति लिटर 1 रुपयांची वाढ दूध महासंघाकडून करण्यात आली आहे. म्हशीचं दूध आता 51 रुपये 50 पैशांनी खरेदी करण्यात येणार असून गायीचं दूध 33 रुपयांनी खरेदी करण्यात येणार आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, बेसन, मैदा, सुकामेवा या खाद्यपदार्थांची मागणी वाढते. त्यामध्ये भेसळ होऊन अन्नपदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता घसरण्याची शक्यता असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनानं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम हाती घेतली आहे. 11 ऑगस्टपासून आतापर्यंत 42 आस्थापनांची तपासणी करून 55 अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेत. या कारवाईमध्ये तब्बल 218 किलो बनावट पनीर आणि 478 लिटर दूध नष्ट करण्यात आले. मुंबईसह ठाणे, पालघर तसंच कोकण किनारपट्टीवरती शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
गेले काही दिवस मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसानं विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या, मात्र फारसा पावसाचा जोर नव्हता. दरम्यान विदर्भ आणि आसपासच्या परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. ही हवामान प्रणाली वायव्य दिशेनं असल्यानं कोकण पट्ट्यात तसंच इतर भागात पावसाचा जोर वाढलाय. साधारण शनिवारपर्यंत पाऊस पडेल आणि त्यानंतर पावसाचा जोर ओसरेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसानं हाहाकार माजवलाय. शुक्रवारी जिल्ह्यातील 60 पैकी तब्बल 36 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टी, वीज कोसळणं आणि पूर यामुळे जिल्ह्यामध्ये 27 जनावरं व 605 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या असून 116 घरांचं नुकसान झालंय. सगळे प्रकल्प तुडुंब भरल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेतीवरती मोठं संकट ओढवलंय. पिकं पाण्यात बुडाल्यानं काढणीला आलेली शेती वाया जाण्याची भीती आहे. शेतशिवारात पाणी साचल्यामुळे पिकं पिवळी पडत असून कुजण्याचा धोकाही वाढलाय. लातूर जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पाऊस झाल्यानं नद्या नाले ओसंडून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील निलंगा, उदगीर, शिरूर, अनंतपाळ ते निटूर, तगरखेडा ते औरादकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. तर निलंगा तालुक्यातील शेळगी गावात गोठ्यावर काल वीज पडल्यानं 5 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस रात्रभर होता आणि त्यानंतर गुरुवारी दिवसभर पाऊस होता. शुक्रवारी म्हणजे आज दुपारपर्यंत लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाऊस होता. सातत्यानं सुरू असलेल्या या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याचं चित्र बदलून गेलेलं आहे. आता आपण उभे आहोत मांजरा धरणाच्या समोर. इथले जे 6 दरवाजे आहेत ते 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि यातून 19,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रेणा, फिरू, तावरजा, तेरणा या नद्यावरच्या ज्या प्रकल्प आहेत त्या प्रकल्पातही पाणी 100% जमा झालेलं आहे आणि ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मांजरा धरण. गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे माजलगावचं धरण भरलंय. धरणाच्या 3 दरवाजांमधून सिंदफणा नदीपात्रात रात्रीपासून पाण्याचा विसर्ग केला जातोय. या धरणामध्ये 92% पाणीसाठा आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनानं सिंदफणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. मागच्या वर्षी धरण 80%च भरल्यानं धरणातून पाणी सोडण्यात आलं नव्हतं. हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. पावसामुळे हिंगोलीतील कयाधू नदीला पूर आला असून कयाधू नदीच्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. शेख अरबाज असं या तरुणाचं नाव असून महादेववाडी परिसरात हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. सध्या हिंगोली नगरपालिकेचे आणि महसूल पथकाचे कर्मचारी या वाहून गेलेल्या तरुणाचा शोध घेत आहेत. भंडाऱ्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली आहे. कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतायत. 2 दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं झोडपून काढलं होतं. अधूनमधून पडणारा हा पाऊस भात पिकासाठी फायद्याचा ठरणार आहे. या पावसाच्या हजेरीनं शेतकरी देखील समाधानी आहेत. गोंदियाच्या तिरोडा शहरातील संत सज्जनवाडी परिसरामध्ये घर कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. प्रतिभा मेश्राम असं मृत महिलेचं नाव आहे. सदरच्या पावसामुळे घराच्या भिंती जीर्ण झालेल्या घर कोसळून त्या मातीच्या मलब्याखाली दबून महिलेचा मृत्यू झालाय. जेसीबीच्या सहाय्यानं मातीचा ढिगारा हटवून मृतदेह बाहेर काढलाय. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. अकोल्यामध्ये नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून टँकर नेणं एका चालकाच्या चांगलंच अंगलट आल्याचं पाहायला मिळालं. अकोला गायगाव रोडवरच्या नाल्यावरून टँकर खाली कोसळला. टँकर पुलावरून नाल्यात कोसळतानाचा व्हिडिओ समोर आलाय. हा टँकर अकोल्यावरून गायगावकडे जात होता. ट्रकमध्ये अडकलेल्या चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. तर पाणी कमी झाल्यावर हा ट्रक नाल्याच्या पाण्यातून काढला जाणार आहे. अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कंजारा नदीला पूर आलाय. या पुराच्या पाण्यामध्ये माय आणि लेकी वाहून गेल्या असून 8 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आलंय. तर आईचा शोध सुरू आहे. शेतातून घरी येत असताना पाय घसरून नाल्यात पडल्यानं दोघी वाहून गेल्या होत्या. नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे आणि याचा फटका सर्वसामान्य नांदेडकरांसह न्यायालयीन कामकाजाला देखील बसलाय. नांदेडच्या अर्धापूरमधील न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि यामुळे न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकील यांनी ट्रॅक्टर आणि जेसीबीचा आधार घेत न्यायालय गाठलंय. यवतमाळ जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यानं पुसद, दिग्रस आणि बाभुळगाव तालुक्यातील अधरपूस, अरुणावती, बेंबळा आणि इसापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अधरपूसचे 10, अरुणावतीचे 9, बेंबळ्याचे 2 आणि इसापूरचे 9 दरवाजे उघडण्यात आलेत. पाण्याचा विसर्ग वाढल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
मराठवाड्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी वाढू लागलंय. पंढरपूरमध्ये देखील तुफान पाऊस झालाय. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोन्यानं दर शुक्रवारी पुन्हा उच्चांकी पातळीवरती पोहोचलेले आहेत. गुरुवारी प्रति 10 ग्रॅमला 1,04,957 रुपये असा दर होता. शुक्रवारी हा उच्चांक मोडीत निघाला. 1,05,884 रुपयांपर्यंत सोनं गेलं. अमेरिकेनं 50% आयात शुल्क लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वधारल्यानं ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना धक्का बसलाय. 24 कॅरेट सोन्यानं प्रति 10 ग्रॅम जीएसटीसह 1,05,884 रुपयांपर्यंत मजल मारली. कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून पुन्हा एकदा डॉक्टर, वडील आणि मुलाची फसवणूक करण्यात आली आहे. तुमच्या आधार कार्डचा वापर करून अतिरेक्यांना पैसे पाठवल्याचा बनाव केला होता. तर कारवाईमधून वाचवतो म्हणत तोतया पोलीस निरीक्षकानं 48 लाखांची फसवणूक केली. या संपूर्ण प्रकरणामध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मोबाईल हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलाय, परंतु त्याच मोबाईलच्या अतिवापरामुळे मानसिक आरोग्यावरती गंभीर परिणाम होतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आयुष्यात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. मोबाईल ही गरज आहे, पण व्यसन होऊ नये या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी गोंदिया शहरातील आदर्श कॉलनी येथील प्राची प्रमोद गुडधे यांनी गणपतीच्या देखाव्यातून अनोखी जनजागृती केली आहे. राजस्थानच्या पालीतील देसुरी भागामध्ये बस चालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. प्रकृती अचानक बिघडल्यानं त्याने स्टेअरिंग सोबत असलेल्या माणसाकडे दिलं. चालकाला रुग्णालयात नेलं, मात्र चालकाचा मृत्यू झाला. जैन ट्रॅव्हल्सची बस इंदूरहून जोधपूरला जात होती. संपूर्ण व्हिडिओ बसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालाय. भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही दिवसांपासून व्यापारी तणाव वाढला आणि याचं कारण म्हणजे अमेरिकेनं भारतातून निर्यात होणाऱ्या मालावरती 50% टॅरिफ लादलाय. या दरम्यान केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफसमोर भारत कधीही झुकणार नाही किंवा कमकुवत होणार नाही असं स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी अतिरिक्त शुल्क असूनही भारताची निर्यात ही गेल्या वर्षीच्या तुलनेत पुढे जाण्याच्या मार्गावर असल्याचंही सांगितलंय. रिलायन्स इंडस्ट्रीजनं शुक्रवारी भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी रिलायन्स इंटेलिजन्स नावाची एक नवीन कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी पूर्णपणे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची असणार आहे. ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी रिलायन्सनं गुगल आणि मेटासारख्या सिलिकॉन व्हॅलीतील दिग्गज कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये 7.8% वाढ नोंदवली आहे. अमेरिकेनं आयात शुल्क लादण्यापूर्वीच्या 5 तिमाहीमधील ही सर्वाधिक तिमाही वाढ आहे, असं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं म्हटलंय. चीनचा जीडीपी वाढ एप्रिल-जून या कालावधीमध्ये 5.2% आहे. त्यामुळे भारत ही सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढ प्रामुख्यानं क्षेत्राच्या कृषी विभागामध्ये आहे. पहिल्या तिमाहीमध्ये जीडीपी वाढ प्रामुख्यानं कृषी क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे झाली आहे. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता आपण इथेच